हे काय दिसत आहे माझ्या हातामध्ये? चॉकलेट ना. याचं नाव आहे प्रोटीन बार विथ चॉकलेट. चला तर मग आपण बनवूया. अगोदर आपण एका पॅनमध्ये साजूक तूप टाकूया. त्यामध्ये काजू, बदाम, पिस्ते समप्रमाणात घेऊन चांगले मंद आचेवर ते छान परतून घेऊया. लालसर होईपर्यंत परतवून घेऊया. बघू शकता मी किती परतवले आहे. ते लालसर होईपर्यंत परतवायचे आहे आपण. आता ते काढून घेऊया. पॅनमध्ये परत तूप घालूया. त्यामध्ये आपण तीळ घेतले आहे, आळशी घेतले आहे, पंपकिन सीड घेतले आहेत आणि चिया सीड घेतले आहेत. ते पण छान मंद आचेवरती परतून घेऊया आपण. बघू शकता हे छानपैकी असे परतवल्यामुळे ते जेव्हा आपण ते लाडू किंवा प्रोटीन बार करतो तेव्हा ते खाताना कुरुम कुरुम लागतं. आणि आपण एका पॅनमध्ये परत ओट्स घेतलेले आहे. ते बिना तुपाचे आपण ते भाजून घेतले आहे. आता आपण परत पॅनमध्ये थोडं साजूक तूप टाकून खजूर घेतले आहे. ते छान परतून घेऊया जेणेकरून ते खजूर सॉफ्ट होतील आणि आपल्याला जेव्हा आपण ते प्रोटीन बार बनवू तेव्हा ते बाइंडिंग व्हायला त्रास होत नाही. आता आपण हे सगळं मिक्सचर जे भाजून ठेवलेलं आहे ते सगळं आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया. जाडसर काढायचं आहे, जास्त बारीक करायचं नाही आहे. 1 किंवा 2 गेर मारून घ्यायचे आणि ते जाडसर बारीक होते. आता त्याच भांड्यामध्ये आपण खजूर बारीक करून घेत आहोत. खजूर बघा किती बारीक झालेली आहे. आता आपण त्याच ताटात ते काढून घेऊया आणि दोघं जे आपण काजू बदाम ते बारीक केलेलं आहे ते काही खजूर आणि आपण जे ओट्स अख्खे ठेवले होते ते आपण दळून घेतलेले नाही, ते आपण नंतर त्यामध्ये ॲड करायचे आहे कुरकुरीतपणा येण्यासाठी. बघा आता पीठ एकजीव झालेले आहे. आपण त्याचे लाडू वळून घेणार आहोत. आता मी थोडे काही मोल्डमध्ये सुद्धा तयार केलेले आहे. हार्ट शेपचं मोल्ड होतं माझ्याकडे, त्यामुळे मी हार्ट शेपचे पण काढून घेतले आहे त्यामध्ये टाकून. आता आपण याच्यामध्ये काही ट्विस्ट देणार आहे. तो ट्विस्ट म्हणजे आपण डार्क कंपाऊंड घेतलेली आहे. ती डार्क कंपाऊंड चॉकलेट आपण मेल्ट करून घेतली आणि हे लाडू त्यामध्ये डिप करणार आहोत. काही मी पूर्ण डिप केलेले आहेत आणि काही मी फक्त वरतून त्यांना चॉकलेट लावलेली आहे, वेगळं काही दिसावं म्हणून. बघा डिप केल्यानंतर किती छान दिसत आहे. मुलांना हे लाडू प्रचंड आवडतात. लहान मुलं काजू बदाम खाण्यास आवडत नाही, त्यामुळे असे लाडू केले तर ते आवडीने खाता. आणि हे लाडू छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्वजण खाऊ शकता. यामुळे हाडं मजबूत होता, केस गळती थांबते. बघा माझ्या मुलाला कळाले की लाडू केले आहे चॉकलेट वाले. तो किती आनंदी झाला बघू शकता. तो घरी आल्या आल्या त्याने मला लाडू खायचा असं सांगितलं आणि लाडू बघा किती छान दिसत आहे लाडू. त्याने लाडू खाताच बघू शकता त्याला किती आवडले.